नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषय अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा विषय अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्म हा तुमचा हक्काचा प्लॅटफॉर्म, बरोबर की नाही रे? मग या प्लॅटफॉर्मवर आता आपण जे काय बघणार आहोत, जी काय आपण तुम्हाला मी आज काल कल्पना दिली आणि काल बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते की सर कृपया जीएस जीकेचं नियोजन कसं करू, सरळ सेवेसाठी कळत नाहीये, तर कृपया त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा. मित्रांनो, काळजी करू नका, हा व्हिडिओ म्हणजे एक दिशादर्शक व्हिडिओ राहील. थोडा लांब असेल किंवा शॉर्ट, तसा मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेलच, पण पूर्ण व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला जीके जीएस म्हणजेच आपलं सामान्य ज्ञान या विषयाबद्दल संपूर्ण कल्पना येईल. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असेच व्हिडिओ येणार आहे, स्पेशल स्पेशल व्हिडिओ येणार आहे. यासाठी इतिहासाचं कसं करावं, भूगोलचं कसं करावं, राज्यशास्त्राचं कसं करावं, पण यात मी संपूर्ण तुम्हाला एकेका विषयाचं आता सांगणार आहे. ते आपण व्यवस्थित केलं पाहिजे. बघा पोरांनो, लक्षात घ्या, विषय कोणता आहे आपला? जीएस जीके, बरोबर. हा जो जीएस जीके ठीक आहे, हा किती याच्यात डिवाइड होतो रे आपला विषय? सांगा मला. चला बघा, जीएस जीके जो आहे आपला, हा जो विषय हा किती याच्यात डिवाइड होतो रे? तर लक्षात घ्या, हा पहिले काय, तर मी तुम्हाला काय विषय सांगतो त्यात तो डिवाइड होणार आहे. कोणकोणते विषय सर? मग बघा, इथं घेऊ आपण हिस्ट्री, बरोबर, हिस्ट्री, ठीक आहे. त्यानंतर घेऊ आपण, बघा, हिस्ट्री घेतला, त्यानंतर पुढचा विषय घेऊ पॉलिटी. पॉलिटी म्हणजे काय रे? राज्यशास्त्र, बरोबर. त्यानंतर पुढे घेऊ जॉग्राफी. जॉग्राफी म्हणजे काय रे? तर भूगोल. त्यानंतर पुढे घेऊ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे काय रे? तर अर्थशास्त्र. त्यानंतर पुढे घेऊ सायन्स. त्यानंतर सायन्स म्हणजे माहित आहे ना? त्यानंतर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय रे? तर पर्यावरण. आणि त्याच्याच जोडीला काय अजून? तर तंत्रज्ञान. इथं लिहितो, चला जाऊ द्या, तंत्रज्ञान, टेक्निकल. आणि अजून याला जोडून आहे ते म्हणजे काय रे? तर माहितीचा अधिकार म्हणजेच आरटीआय. हे सगळं. आणि अजून एक सर्वात महत्वाचा तो म्हणजे काय रे? तर आपला कोणता विषय राहिला? तो म्हणजे चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स, बरोबर आहे का रे? हे सर्व विषय मिळून काय तयार होतं? सामान्य ज्ञान तयार होतं. काय तयार होतं रे? सामान्य ज्ञान. मग या विषयात समजा आपण जर समोर आपल्या तलाठी भरती धरली, तिला किती प्रश्न आहे रे? 25 प्रश्न आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, आता या 25 प्रश्नांसाठी तुम्हाला जर का अभ्यास करायचा आहे, 25 प्रश्नांचा अभ्यास प्रॉपर करायचा आहे, तर मला एक साधी गोष्ट सांगता का तुम्ही? आता तुम्ही इतिहासाला वेगळा संदर्भ ग्रंथ वाचणार आहे का रे? सांगा. त्यानंतर पॉलिटीला वेगळा संदर्भ ग्रंथ वाचणार आहे का रे? नाही. त्यानंतर जॉग्राफीला चांगला वेगळा संदर्भ ग्रंथ वाचणार आहे का रे? नाही. त्यानंतर इकॉनॉमिक्सला वेगळा संदर्भ ग्रंथ वाचणार आहे का? नाही. सायन्सला नाही. एन्व्हायरमेंटला नाही. कारण मला सांगा, 25 प्रश्न हे कमीत कमी किती विषय आहे रे? 7-8 विषय मिळून तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहे, बरोबर आहे. मग ह्या 25 प्रश्नांचा अभ्यास कसा केला पाहिजे? हे 25 प्रश्नात कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे, कोणता प्रश्न कोणत्या विषयात जास्त विचारलं जातं, राज्यशास्त्रावर जास्त विचारलं जातं का चालू घडामोडीवर जास्त विचारलं जातं, त्यानंतर पुढे काय, तर इतिहासावर विचारलं जातं का भूगोलवर विचारलं जातं, हे आपल्याला माहिती पाहिजे ना. मग हे कुठून कळतं रे? तर मला एक सांगा, तुम्हाला साधं उदाहरण देतो जे प्रत्येक लेक्चरमध्ये दिलंय. तुम्हाला जर एखाद्या पैलवानासोबत कुस्ती करायची आहे, एखाद्या मल्लासोबत कुस्ती करायची आहे, तर तुम्ही काय बघता रे? आधी काय बघता? डायरेक्ट जाऊन कुस्ती करणार आहे का त्यासोबत? नाही. अगोदर तुम्ही त्या मल्लाच्या 4-5 कुस्त्या बघणार, बरोबर आहे. आणि मग त्या कुस्त्या बघितल्यावर तुम्हाला कळणार आहे याच्याकडे कोणते डाव आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग तुम्ही मैदानात उतरून त्यासोबत कुस्ती करणार. का बरं? तर तुम्हाला त्याच्या डावावर तोड माहिती झाली आहे, बरोबर का नाही रे पोरांनो? सांगा मला, बरोबर? ठीक आहे. मग हे जर आपल्याला सर्व माहिती आहे, हे सगळ्यांचा आपल्याला अभ्यास आहे, हा कधी होतो रे? तुम्ही कोणाचा अभ्यास केला? त्या पैलवानाचा अभ्यास केला. तसंच आपला इथं पैलवान कोण आहे? सामान्य ज्ञान. आणि मग याचा अभ्यास कशातून करणार? तर PYQ. हे काय रे? PYQ काय आहे? बघा, पुढच्या पेजवर बघूत आपण. PYQ काय रे? तर PYQ म्हणजेच काय, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन. म्हणजे 2019 ला तलाठी भरती झाली, ठीक आहे, तिथले क्वेश्चन बघा, ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढे झालेले आहे जे आपली 2023 ला झाली, ठीक आहे. त्यानंतर अगोदर जे काय झालेले असतील, म्हणजे 2019-23 मध्ये कधी जे झाले असेल, सर्व प्रश्नपत्रिका ज्यावेळेस या प्रश्नपत्रिकांचं तुम्ही अनालिसिस करणार, ज्यावेळेस तुम्ही या प्रश्नपत्रिका व्यवस्थित बघणार, तेव्हा तुम्हाला कळणार की नेमकं कोणत्या विषयाला जास्त प्रश्न येतात, कोणत्या विषयाला कमी प्रश्न येतात. मग मास्तर, आम्ही तर हे काही केलं नाही बाबा. आता टेन्शन घेऊ नका, मी आहे,
मी सांगतो आणि मी त्यासाठीच तुमच्या समोर उभा आहे की GS-GK कोणत्या विषयाला किती महत्व द्यावं, कोणत्या विषयाला किती वाचावं किंवा कोणत्या विषयाचं काय करावं. बरोबर. चलो बघा आता एक एक विषय घेऊ. ठीक आहे, एक एक विषय पहिला घेऊ आपण इथं हिस्ट्री. कोणता घेऊ? हिस्ट्री. आता हिस्ट्री जर घेतला तर बघा हिस्ट्रीमध्ये तुम्हाला क्वेश्चन कशा कशावर आहे, जास्तीत जास्त प्रश्न सांगतो पोरांनो. बघा जास्तीत जास्त प्रश्न आहे तुम्हाला समाज सुधारक, समाज सुधारक. त्यानंतर काय रे, संस्कृती. कोणती? सिंधू संस्कृती जसं. ठीक आहे, संस्कृती. त्यानंतर कशावर क्वेश्चन आहे रे तुम्हाला? तर घराण्यांवर क्वेश्चन, जे वेगवेगळे घराणे होऊन गेले अगोदर त्यांच्यावर. त्यानंतर अजून कशावर क्वेश्चन आहे रे तुम्हाला? तर लक्षात घ्या, त्यानंतर तुम्हाला अजून प्रश्न आहे मध्ययुगीन इतिहासावर, मध्ययुगीनवर. ठीक आहे, बरोबर. त्यानंतर मग थोडेफार प्राचीनवर, पण जास्त प्रमाण कशावर आहे रे? आधुनिकवर. ठीक आहे, मग आता याच्यात समाज सुधारक आधुनिक मध्ये चाललं. अजून आधुनिक मध्ये मग संघटना आल्या. ठीक आहे, संघटनेवर प्रश्न आहे. ठीक आहे, अजून कशावर प्रश्न आहे हो? तर अजून एका याच्यात आहे की प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती, व्यक्ती. बरोबर आहे. अजून याच्यातच कशावर आहे? तर जे काय एखादे उत्सव सण झालेले आहेत अगोदर, बरोबर आहे, त्याच्यावर तुम्हाला विचारलं जातं. बरोबर आहे, म्हणजे काय? उत्सव सण. ठीक आहे, हा 2 बीट मध्ये आपण याला बघू शकतो, भूगोलमध्ये पण आणि इतिहासात पण. परत कोणता जिल्हा कशासाठी फेमस आहे? प्रसिद्ध, प्रसिद्धी. बरोबर आहे. यावर या बीटवर तुम्हाला क्वेश्चन आहे सगळे. बरोबर आहे का? समाज सुधारकांबद्दल जास्त आहे. म्हणजे समजा तुम्हाला जर इतिहासाचे 5 प्रश्न आले तर त्या 5 पैकी बघा ही समाज सुधारक, ठीक आहे, संघटना, प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती आणि उत्सव या 4-5 बीट मधले 3 प्रश्न असतात आणि 2 प्रश्न कशावर असतात? तर संस्कृती, घराणे, मध्ययुगीन आणि प्राचीनवर 2 प्रश्न असतात. म्हणजे झाले किती? 5. आलं इतकं लक्षात? समजलं? बरोबर. मग इतिहासात आपण दुसरं काय बघणार आहे का रे? नाही. मग याच्यात काय बघणार? मग आता समाज सुधारक बघताना काय करणार रे आपण? सांगा मला. समाज सुधारक बघताना आपण काय करणार? लक्षात घ्या. बघ एक एक समाज सुधारक बघणार. मग आता इतिहास किती ठिकाणी डिवाइड होतो रे? इतिहास किती ठिकाणी डिवाइड होतो आपला? ठीक आहे, इतिहास किती ठिकाणी डिवाइड होतो आपला? बघा सामाजिक, सामाजिक, धार्मिक, ठीक आहे, धार्मिक, राजकीय, राजकीय, राजकीय आणि सगळ्यात नंतर आर्थिक. आर्थिक. ह्या 4 बीट मध्ये तुमचा इतिहास डिवाइड झाला का नाही रे? मग या 4 बीट मध्ये जेव्हा तुमचा इतिहास डिवाइड होतो तर धार्मिक म्हणजे काय रे? बघा इथं काय काय आलं बघा. मग तुमच्या धार्मिक ज्या काय चळवळी झाल्या असतील, मग हिंदू मधून काय झालं असेल, ठीक आहे, मुस्लिम, ठीक आहे, मुस्लिम, ठीक आहे, त्यानंतर शीख, ठीक आहे, मग यांच्या काय वेगवेगळ्या धार्मिक संघटना उभ्या राहिल्या असतील. बरोबर आहे, जशा आपल्यासाठी ज्या धार्मिक संघटना आपण बघितल्या जास्तीत जास्त त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला, तर ते कोणते? सत्यशोधक. कुणाचे रे सत्यशोधक? महात्मा फुलेंचे. त्यानंतर ब्राह्मो समाज, ब्राह्मो, ठीक आहे, त्यानंतर प्रार्थना, ठीक आहे, लक्षात आलं? ओके, प्रार्थना, प्रार्थना, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं ब्राह्मो, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे यात तुमचं डिवायडेशन झालं. बरोबर आहे. त्यानंतर आर्य समाज, बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला कळलं मला काय सांगायचंय. मग याच्या बाबतीत तुम्हाला जेव्हा बघायचंय, बरोबर, मग ज्यावेळेस धार्मिक तो याच्यातून तुम्ही याच्यात बघणार आहे, तर इथं कोणत्या तरी व्यक्तींनी कामं केलीत ना रे. मग ती व्यक्तीच म्हणजे कोण रे? तुमची सामाजिक गोष्टी असतील. मग सामाजिक, इथं सामाजिक काय आलं? स्त्री सुधारणा आली. बरोबर का रे? स्त्री सुधारणा. बरोबर. त्यानंतर काय आलं रे? पुनर्विवाह आला. बरोबर आहे, पुनर्विवाह, ठीक आहे. त्यानंतर काय आलं रे? बरोबर आहे, वेगवेगळ्या तुमच्या सामाजिक सामाजिक प्रथा,
आलं का लक्षात? म्हणजे याच्यावर हे बा, सामाजिक मध्ये काय बघणार, तुमच्या काय ज्या काय सुधारणा झाल्यात, ज्या काय वेगवेगळ्या समाज सुधारणाने वेगवेगळे कामं केले तुमच्यासाठी आपल्यासाठी, त्याच्यामुळे आपण चांगलं राहतोय, प्रत्येक समाजासाठी कोणी कोणी लढलंय, ते काय आलंय, स्त्री सुधारण्यासाठी कोणतरी लढलंय, पुनर्विवाहासाठी कोणतरी लढलंय, ठीक आहे, भेदभावांसाठी कोणतरी लढलंय, सामाजिक प्रत्येसाठी कोणतरी लढलंय, बरोबर की नाही? सेम. त्यानंतर धार्मिक संघटना, धार्मिक संघटना उभ्या राहिल्या, सत्यशोधक समाज उभा राहिला, ब्राह्मण समाज उभा राहिला, प्रार्थना समाज, आर्य समाज, ठीक आहे, हे सर्व उभं राहिलं. हे कुठं राहिलं? धार्मिक मध्ये. राजकीय मध्ये काय झालं? इंडियन नॅशनल काँग्रेस आलं होतं. इंडियन नॅशनल काँग्रेस असेल, तुमचे राजकीय उठाव झालेले, सशस्त्र उठाव, 1857चा उठाव झाला, बरोबर की नाही? त्यानंतर तुमचे 1857 पूर्वचे उठाव, 1857 नंतरचे उठाव, बरोबर की नाही? या बीटवर इथं क्वेश्चन विचारला गेला. तुमच्या राजकीय संघटना, बरोबर की नाही? मग कोणत्या? काँग्रेसच्या अगोदर, काँग्रेसच्या नंतर, आलं लक्षात? आणि आर्थिक म्हणजे काय? कुणीतरी आपल्या आर्थिक इतिहासावर पुस्तकं लिहिली, ग्रंथ लिहिली, वेगवेगळं त्याच्यावर शोध लावलेत, ते आलं आर्थिक मध्ये. मग हे सर्व कुणी केलं रे? राजकीय क्षेत्रात संघटना वगैरे करण्याचं काम कोण करतं? राजकीय क्षेत्रात एक व्यक्ती करतो. धार्मिक सुधारणा कोण करतो? एक व्यक्तीच करतो. आर्थिक सुधारणा कोण करतो? एक व्यक्तीच करतो. सामाजिक सुधारणा कोण करतो? एक व्यक्तीच करतो. आणि आपल्याला म्हणूनच काय बघायचंय? समाज सुधारक मध्ये कोण आलं? मग व्यक्ती आले. त्या व्यक्तीनं मग धार्मिक मध्ये काय काम केलंय, सामाजिक मध्ये काय काम केलंय, राजकीय मध्ये काय काम केलंय, आर्थिक मध्ये काय काम केलंय, बरोबर की नाही? क्रांतिकारक, मग यानं कोणतं वृत्तपत्र लिहिलंय, यानं कोणत्या लढाया केल्यात, कोणते उठाव झालेत, कोणत्या संघटना आहेत, आलं लक्षात? म्हणजे आपल्याला इथंच सर्व होणार आहे. कशावर? तर समाज सुधारक या टॉपिक मध्ये. मग हे लोक कोणकोणती हे तुम्हाला आता सांगण्याचा गरज नाही, बरोबर आहे? कळालं आता इतिहासाचं का रे? कळालं का? आणि मग इथे कोणत्या याच्यावर किती प्रश्न विचारतात ते पण सांगा. तुम्हाला फक्त इतिहासात आपल्याला काय काय बघायचं ते सांगितलं. पुढचा विषय घेऊ, भूगोल. भूगोल. आता भूगोल मध्ये काय रे? बघ, प्राकृतिक भूगोल आहे. प्राकृतिक हे 3 टप्पे: प्राकृतिक, प्रशासकीय आणि प्रादेशिक. प्रशासकीय आणि प्रादेशिक. काय? प्रादेशिक. प्रादेशिक, बरोबर? मग हे 3 प्रकार पडले. मग प्राकृतिक भूगोलमध्ये काय येतंय, प्रशासकीय मध्ये काय येतंय, प्रादेशिक मध्ये काय येतंय? पण त्याच्यात पण जास्त कशावर क्वेश्चन येतात? तर इथं प्राकृतिकवर येतात, बरोबर की नाही? मग प्राकृतिक मध्ये काय आलं? तुमची जी काय प्राकृतिक रचना झाली सर्व महाराष्ट्राची, भारताची, ती आली, बरोबर की नाही? बरोबर. याच्यातच आपण वेगळे टॉपिक बघणार आहे, बरोबर? मग हे आपल्याला प्राकृतिक मध्ये कळालं पाहिजे. प्रशासकीय म्हणजे काय? आपला जो विभाग आहे, आपला जो भाग आहे, ज्याला काहीतरी नाव दिलेलं आहे, तो भाग कसा निर्माण झाला, कोणत्या जिल्ह्याची कधी निर्मिती झाली, बरोबर? कोणता तालुका कोणत्या जिल्ह्यातून कधी निघला, कोणत्या जिल्ह्याच्या सीमेला कोणकोणते तालुके, एका नावाचे किती तालुके, 2 नावाचे किती समान तालुके, एका जिल्ह्यात किती तालुके, बरोबर की नाही? प्रादेशिक, बरोबर आहे. कोकण आहे का, यानुसार आपल्याला अभ्यास करायचा. कोकण आहे का पश्चिम महाराष्ट्र आहे, बरोबर की नाही? हे आपल्याला कळलं पाहिजे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मग याच्यात कोणतं आलं रे? कोकण आलं. ठीक आहे, कोकण. ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्र. ठीक आहे, ठीक आहे, कोकण आलं, पश्चिम महाराष्ट्र आलं. ठीक आहे, त्यानंतर काय आलं रे तुमचं? बघा, खानदेश. ठीक आहे, त्यानंतर कोणतं आलं रे तुमचं? बघा, मराठवाडा, बरोबर आहे. यांच्या बाबतीत आपली इथं माहिती घ्यायची. विदर्भ, बरोबर आहे. यांच्या बाबतीत आपली इथं माहिती घ्यायची. ठीक आहे, कोणता विभाग काय. आणि प्रशासकीय मध्ये काय आलं? तेवढ्या पुरतं, म्हणजे संभाजीनगर विभाग. कोणता विभाग? संभाजीनगर विभाग. संभाजीनगर विभाग. ठीक आहे, त्यानंतर नाशिक विभाग. आलं का लक्षात आता काय फरक आहे? विभाग. त्यानंतर पुणे विभाग. ठीक आहे, पुणे विभाग. आलं लक्षात? हा फरक आहे. हा फरक आहे. म्हणजे इथं बघताना तुम्हाला कोकणाबद्दल माहिती घ्यायची, पण इथं बघताना तुम्हाला स्पेशल जिल्ह्यांचे विभाग आहे. म्हणजे समजा मराठवाड्यात सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? संभाजीनगर आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणजे मोठा म्हणण्यापेक्षा की त्याच्यात केंद्रस्थान आहे, जिथं सर्व काही गोष्टी बघितल्या जातात. मराठवाडा विभागाची राजधानी म्हटल्या जातं, बरोबर की नाही? मग छत्रपती संभाजीनगर जे तो एक विभाग आहे, त्याच्या अंडर काहीतरी वेगवेगळे तालुके, जिल्हे येतात, बरोबर की नाही? तसंच. आणि हा काय झाला? मराठवाडा का झाला? याच्यात बाकीचे सगळे जिल्हे आले ना. छत्रपती संभाजीनगर आलं, परभणी आलं, बीड आलं, नांदेड आलं, हिंगोली आलं, यवतमाळ आलं, हिंगोली आलं. ठीक आहे, हे सगळं कसं झालं? प्रादेशिक मध्ये आलं.
पण तो जेव्हा सेपरेट होतो आणि एका पार्ट पुरता विचार करतो तेव्हा ते कशात आलं, प्रशासकीय मध्ये घुसलं. म्हणजे संभाजीनगर विभाग आलं लक्षात. हे सगळं शिकवताना तुम्हाला कळणार आहे. या 3 टप्प्यात आपल्याला बघायचं आहे. आता पॉलिटी बघू. आता पॉलिटी बघा, राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्र काय रे, राज्यशास्त्र काय बघा. अगोदर काय झाला, इतिहास झाला आपला. इतिहास झाला त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि मग स्वातंत्र्य मिळालं आणि मग आता काय, देश कशावर तरी उभा राहायला पाहिजे ना, देशाला काहीतरी अर्थ उरला पाहिजे, ज्याच्यावर देश असा पाया पाहिजे ज्याच्यावर देशात चालला पाहिजे, देश आपला चालला पाहिजे. बरोबर की नाही. देशाला म्हणजे प्रत्येक गोष्टीत एक सीमा पाहिजे, प्रत्येक गोष्टीत एक हक्क पाहिजे. बरोबर की नाही. प्रत्येकाचं काहीतरी कर्तव्य पाहिजे. बरोबर की नाही. या प्रकारे आपला देश, बरोबर का पोरांनो, बरोबर, या प्रकारे आपला देश चालला पाहिजे. म्हणून काय निर्माण झाली रे, कशावर चालतो आपला देश, आपली राज्यघटना. बरोबर आहे, राज्यघटना. बरोबर, राज्यघटना. मग या राज्यघटनेत काय काय येतं मला सांगा. आपली एकच राज्यघटना आहे का, असं काही महाराष्ट्राची वेगळी भारताची वेगळी, अजिबात नाही. मग आपली एकच राज्यघटना आहे. बरोबर आहे, भारताला बी तीच आणि महाराष्ट्राला पण तीच. बरोबर आहे. मग या राज्यघटनेत काय काय येणार आहे हो, हिची पार्श्वभूमी कशी निर्माण झाली, कसे पार्श्वभूमी. बरोबर आहे. काय अधिवेशन झाले, किती अधिवेशन झाले, कोणकोणत्या समित्या होत्या, कोणकोणत्या समित्यांवर कामं करण्यात आली. बरोबर की नाही. प्रॉपर सगळं समजणार तुम्हाला. फक्त आज आकलन करून देतोय प्रत्येक विषयाचं. त्यानंतर पार्श्वभूमी काय होती, ठीक आहे. त्यानंतर मग नागरिकत्व, संघराज्य व त्यांचे क्षेत्र. बरोबर आहे. एकदा पार्श्वभूमी कळली. बरोबर आहे. संघराज्य व त्यांचे क्षेत्र. बरोबर. म्हणजे एकदा पार्श्वभूमी कळली, मग संघराज्य आणि त्यांचे राज्यक्षेत्र. मग एकदा पार्श्वभूमी कळल्यावर तुमचा बरोबर त्याच्यावर तुम्ही उभं राहताय, त्यानुसार चालताय. मग प्रत्येक राज्याची एक सीमा आहे ना, त्याचं एक क्षेत्र आहे ना, मग ते या याच्यात बघायचं आपल्याला. पार्श्वभूमी अधिवेशन वगैरे कशात बघायचं, याच्यात बघायचंय. मग नंतर तुम्हाला काहीतरी हक्क दिले, तुम्हाला नागरिक म्हणून काहीतरी तुमच्यावर हे ठेवलेलं आहे, बाकीच्या डिमांड्स त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. मग नागरिकत्व आलं. बरोबर आहे. मग हे नागरिकत्व जेव्हा आलं की तू भारताचाच की तू पाकिस्तानाचाच, ठीक आहे. तुला राहण्यासाठी काहीतरी नियम आहे, तू आमच्या भारताचं नागरिकत्व कधी घेऊ शकतो, काहीतरी त्याचे नियम आहे, ते इथं आले. जेव्हा नागरिकत्व पूर्ण झालं मग आले तुमचे मूलभूत हक्क. बरोबर आहे. तुम्हाला काही ना काही हक्क दिलेले आहेत ना, आपण ज्याच्यात ज्यावर आपण छाती ठोकपणे चालत असतो, माझा हक्क आहे, मला हक्क आहे, मला हक्क आहे, ते आले मूलभूत हक्कात. त्यानंतर तुमची काहीतरी मग देशाप्रती राज्याप्रती काहीतरी कर्तव्य, ती आली मूलभूत कर्तव्य. बरोबर. आणि याच्यानंतर बघा, मग हे झालं आणि तुम्हाला काही तत्व असतात आपली, ज्या तत्वांना आपल्याला चालावं लागतात, त्याला म्हणतात मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्व. बरोबर. मार्गदर्शक तत्व आलं लक्षात. हा बरोबर. म्हणजे तुमचे काय तत्व आहे, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला कळला का हा, बरोबर, इतका आपला पाया आहे. मग हा पाया निर्माण झाला, मग तुमचं राज्य, तुमचा देश उभा करायचा आहे. मग राज्य म्हणलं तर तुमचं मंडळ, तुम्ही जी विधानसभा म्हणतात ते आलं, ठीक आहे. बरोबर आहे. लोकसभा आलं. बरोबर आहे. राज्यसभा आलं. बरोबर आहे की नाही, सांगा मला. बरोबर आहे. विधान परिषद आलं. हे 4 गोष्टी आल्या, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा. बरोबर आहे की नाही. या 4 गोष्टींवर फक्त आमची राज्यसभा, आमचं लोकसभा, आमचा लोकसभा मतदारसंघ, आमचा विधानसभा मतदारसंघ. पण नेमकं आहे काय हे कसं आहे, हे काय आहे, हे कसं निर्माण झालं, राष्ट्रपती कसा येत असतो, राज्यपाल काय असतं, पंतप्रधान काय असतं, मुख्यमंत्री काय असतं, त्यांचे कार्य काय, त्यांचे अधिकार काय, ह्या सगळ्या गोष्टी मग इथून पुढे आपण शिकणार. राष्ट्रपती, राज्यपाल, ठीक आहे, पंतप्रधान. बरोबर. त्यानंतर बघा पंतप्रधान, त्यानंतर रे बघा मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद, ठीक आहे. व्ही असं लिहितो बरं का, व्हीएस, व्हीपी, ठीक आहे. एलएस म्हणजे काय, लोकसभा, ठीक आहे. आरएस म्हणजे काय, राज्यसभा. आलं लक्षात. विधिमंडळ, संसद, हे सगळं इंटरेस्टिंग आहे एकदम. प्रॉपर काळजी करू नका तुम्ही, मी आहे तुमच्यासोबत. बरोबर. आता तुम्हाला याच्यावरून अंदाज असं की शिकवणं कसं राहणार आहे. बरोबर. असेच पुढचे विषय. बरोबर. आता पुढचा विषय घेऊ आपण. बरं, आता झालं अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र म्हणजे सर्वात महत्वाची संकल्पना काय रे आपल्यासाठी अर्थशास्त्रात.
आपला देश कशावर चालतो? पैशावर चालतो. काही गोष्ट काही करायचं पैसा पाहिजे. मग अर्थ म्हणजे काय रे? तर पैसा, आणि या पैशाचं जे शास्त्र आहे ते झालं अर्थशास्त्र. बरोबर. मग हे कसं झालं? बरं, तुम्हाला योजना विचारल्या जाईल. पंचवार्षिक योजना झाल्या आपल्या देशात, कोणकोणत्या योजना कशा त्याच्यावर विचारू शकतात. वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ज्या प्रसिद्ध योजना आहे कोणत्या रे? लाडकी बहीण आता सध्या चालू, तिथे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्यावर 100% क्वेश्चन असणार ते म्हणजे काय? तर अर्थसंकल्प. असं याच्यावर काय करायचं आपल्याला? अभ्यास करायचा आहे आणि सगळे विषय आपल्याला समजून घ्यायचे. बरं सर, हे कळलं. आता चालू घडामोडी, सगळ्यात महत्वाचा विषय. चालू घडामोडी म्हणजे काय हो? तुम्ही जे काय करताय, जे काय घडतंय, जे काय चालू आहे ते सगळं. मग कुठेतरी काहीतरी कोणाच तरी नियुक्ती झाली, कुठेतरी काहीतरी कोणतरी कलाकार एखादा प्रसिद्धी मिळाली, किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं निधन झालं, जसं रतन टाटा झाले, धर्मेंद्र जसे एक ऍक्टर होते. मग यांचे पुरस्कार काय आहे, यांचं कोणत्या कार्यक्षेत्रात जास्त नाव आहे, जसं साहित्य क्षेत्र. ठीक आहे. मग साहित्य क्षेत्रात काय? एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती आला, बरोबर आहे, ठीक आहे, द व्यक्ती, त्याची कामगिरी आली, बरोबर आहे, त्यानं काहीतरी कामगिरी केली असेल, बरोबर, ती जी उल्लेखनीय आहे त्याच्यावर क्वेश्चन येतो. बरोबर. त्यानंतर तुम्हाला समजा त्याला कोणता पुरस्कार भेटला असेल त्याच्यावर क्वेश्चन येतो. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्या नावाने एखादी योजना असेल त्याच्यावर क्वेश्चन येतो. ठीक आहे. आणि जर तो कदाचित कोण निधन पावला असेल तर त्यांच्यावर क्वेश्चन फ्रेम होतो. बरोबर आहे. फेमस चित्रकार आहे. आता हे झालं पुरस्कारांसंदर्भात साहित्य क्षेत्र. क्रीडा घडामोडी, समजा महाराष्ट्राने एका ठिकाणी जिंकला, भारत एका ठिकाणी जिंकला, बरोबर की नाही? या गोष्टी ज्या आहे या कशात आल्या रे? तर पुरस्कारात आल्या. मग हे पुरस्कार कुणाला पद्मभूषण भेटतो, कुणाला पद्मश्री भेटतो, कुणाला खेलरत्न भेटतो. बरोबर आहे. आता क्रीडामध्ये बघा, आता लक्षात घ्या, क्रीडामध्ये काय? मग तुम्ही क्रिकेटमध्ये जिंकलात, तुम्ही फुटबॉलमध्ये जिंकलात, किंवा कोणी एखादी अव्वल कामगिरी केली ऑलिम्पिकमध्ये, ज्याच्यात आपल्याला आतापर्यंत सुवर्ण होतं, समजा सुवर्ण आणून दिलं. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठे येतो? चालू घडामोडीमध्ये येत असतो. कळाले सगळे विषय? कळालं, डोक्यात गेलं, समजलं का पोराव? एवढं सांगा. आता कोणत्या विषयाला किती मार्क असतात हे कशाहून कळलं? हे बघा, हे सगळं अनालिसिस होतं. हे कशाहून कळलं? PYQ. आणि आता कोणत्या विषयाला साधारणतः किती प्रश्न असतात हे बघू आपण. बघा, इथं लिहितो मी आता. समजा विषय, हे बघा, हिस्ट्री तुम्हाला सांगतो 2 ते 3 क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर पॉलिटी 3 ते 4 क्वेश्चन. त्यानंतर जिओग्राफी 2 ते 3 क्वेश्चन. ठीक आहे. आपण इकडचा आकडा धरू. ठीक आहे, इकडचा आकडा धरू आपण. समजा असं, इथं 2 प्रश्न, इथं 3, इथं 2 प्रश्न असतात. त्यानंतर बघा, सायन्स, ठीक आहे, प्लस एन्व्हायरमेंट, ठीक आहे, प्लस एन्व्हायरमेंट, त्यानंतर टेक्निकल, हे तिन्ही मिळून जास्तीत जास्त 2 प्रश्न याच्यावर राहतात. आतापर्यंतचा ज्या प्रश्नपत्रिका मी बघितल्या, चाळल्या, त्याच्यातून हा अंदाज आलेला आहे. आणि करंट म्हणजे चालू घडामोडी, याच्यावर चालू घडामोडी याच्यावर असतात कमीत कमी 8 ते 9 प्रश्न इथं असतात. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे कळतंय का तुम्हाला? पॉलिटिक्स पण जास्त असतात. ठीक आहे. पॉलिटिक्स पण 5-1 प्रश्न असतात. ठीक आहे. पॉलिटिक्स पण 5 प्रश्न धरू आपण. ठीक आहे. 5 प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे किती झाले? 8, 9, 10 प्रश्न याच्यावर झाले. ठीक आहे, 10. आणि हे सगळे मिळून 10, म्हणजे 10-12 क्वेश्चन फक्त चालू घडामोडीवर येतात, आणि बाकी सगळे विषय मिळून 10-12. म्हणजे सर्वात जास्त वेटेज कशाला आहे रे? चालू घडामोडीला. मग तुम्ही कशावर जास्त फोकस करणार आहे? तुम्हाला जर अर्धा 25 पैकी अर्धे 12 मार्क कव्हर करायचे तर आधी चालू घडामोडी, मग त्याच्यानंतर दुसरा विषय पॉलिटिकल, त्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी, मग सायन्स. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्हाला जावं लागतं. इकॉनॉमिक्सवर 1-2 प्रश्न 100% असतात. या प्रकारे जा, 100% निकाल येतो पोरांनो. आणि कमेंटमध्ये सांगत चला लेक्चर कसं वाटलं. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद.